त्याच्याशी कनेक्ट करून आपल्याला ते RF स्टेटस जो आहे ते दाखवायला सुरुवात करतं. यासाठी तुम्ही QR कोड जो आहे त्या ह्याच्या पाठीमागचा आउटडोर युनिटचा तो लक्षात ठेवा की तो स्कॅन करायचा असतो आपल्याला आणि त्यातूनच ते आपल्याला दिसायला सुरू होतं. तर पहा तुम्ही अशा पद्धतीने RF स्टेटस दाखवतो. तर माझं RF स्टेटस जे आहे ते गुड आहे, म्हणजे चांगली नेटवर्क आहे. आता मी जे डिश सेट केलं ते गुड नेटवर्कवरती सेट केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही गुड आले की तुम्ही ती डिश हलवायची बंद करा किंवा तिकडे त्याचा चेहरा जो आहे तुम्ही तो ठेवू शकता. किंवा तुम्ही जरी दुसरीकडे कुठे चालला असला विस्थापन करत असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही आउटडोर युनिट सेट करण्यासाठी या ॲपचा यूज करू शकता आणि अशा पद्धतीने जिकडे गुड नेटवर्क आहे तिकडे त्याचा चेहरा करू शकता. आता आपण स्पीड टेस्ट करणार आहोत की किती स्पीड देत आहे पाहूया चला. आता स्पीड टेस्ट करण्यासाठी आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे, स्पीड टेस्ट लिहायचं आहे आणि तिथं जे पहिल्यांदा सुरुवातीला दाखवते जे रिझल्ट त्यावरती क्लिक करून आपल्याला स्पीड टेस्ट करायचे, ज्यामध्ये आपण डाउनलोडिंग स्पीड आणि अपलोडिंग स्पीड पाहणार आहोत. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझा जो पॅक आहे तो 30 Mbps पॅक आहे, त्यामुळे 30 Mbpsच्या वरती तर मला स्पीड भेटणार नाही. पण सुरुवातीलाच मला डायरेक्ट जास्त दाखवलं होतं, तर कमी